एक होता एकलव्य, बालक होता तो दिव्य. जिद्दी तो बालक असती, द्रोणाचार्याला विनवती. माझे व्हा तुम्ही गुरु, धनुर्विद्या करू सुरू. तुला नाही शिकण्याचा अधिकार, असे म्हणून द्रोणाने दिला नकार. जिद्दी तो बालक भारी, घडवली द्रोणाची मूर्ती न्यारी. स्मरून रोज द्रोणाचार्य, एकाग्रतेने करी सुरू दिनाचार्य. झाला धनुर्विद्येत स्वतः पारंगत, श्रेय द्रोणाला दिले फुकट. दाखवून कौशल्य द्रोणांना, चकित केलं सर्वांना. गुरुदक्षिणा मागी द्रोण, एकलव्य तयार खुश होऊन. दिला उजव्या हाताचा अंगठा कापून, क्षणार्थ गेले सर्व संपून. आयुष्यात नाही पकडता आला बाण, पण एकलव्य झाला अजरामर महान. नमस्कार मंडळी, मी बळीराजाच्या घरात जन्माला आलेली मधुरा विजय साळुंखे तुमच्या समोर एक गहन विचार मांडत आहे. एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ताजी आहे. प्राचीन काळातील एकलव्याचा त्याग आणि त्याची गुरुभक्ती ह्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात मिळतो. परंतु हा केवळ इतिहास नाही, तर इतिहासातली एक कथा किंवा इतिहासातली केवळ एक कथा किंवा त्यागाची इतिहासातील केवळ एक कथा किंवा एकलव्याच्या आदर्श व्यक्तिमत्वाचं उदाहरण नाही, तर एक जखम आहे जी आजच्या काळातही जशीच्या तशी ताजी वाटते. तर मित्रांनो, आजच्या काळात एकलव्याची जखम कशी ताजी आहे ह्याचं आपण एक उदाहरणार्थ समजूया. मी माझा परिचय सांगताना असा उल्लेख केला की बळीराजाच्या घरात जन्माला आलेली मी माझ्या अवतीभवती कित्येक एकलव्यांना झुंजताना पाहिलं आहे. कित्येक एकलव्यांना आजही त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळत नाहीये. त्यासाठी मी तुमच्या समोर एक उदाहरण प्रस्तुत करते. कल्पना करा, एका छोट्या गावातील रमेश नावाचा मुलगा आहे, ज्याला विज्ञान क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं स्वप्न आहे. त्यानं किंतु त्याच्या शाळेत कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळेची सुविधा नाही. त्याने एका विज्ञानाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि एक असा प्रयोग तयार केला की ज्याच्यामुळे त्याला जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक मिळाला. परंतु जेव्हा राज्यस्तरावर निवड व्हायची वेळ आली, तेव्हा त्याच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला योग्य ते साधन विकत घेता आलं नाही आणि तो पात्र असूनही मागे पडला. हेच उदाहरण आजच्या काळातील एकलव्याचं उदाहरण आहे. जसं एकलव्याला गुरुदक्षिणेत त्याचा अंगठा गमवावा लागला, तसंच रमेशलाही योग्य साधन न मिळण्यामुळे त्याचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. मग ह्या प्रॉब्लेमचं काय सोल्युशन असू शकतं बरं? तर आपण एक छोट्या उदाहरणातून समजूया. जसं रमेशच्या शाळेत प्रयोगशाळेची सुविधा नव्हती, तसंच आपण रमेश सारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि कॉलेजांमध्ये संसाधन पुरवठा करूया. जसं डिजिटल शिक्षण ग्रामीण भागातीलही पोहोचवूया आणि ग्रामीण भागातही टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देऊया. जसं मी माझ्या परिचयामध्ये बोललं, बळीराजाचा उल्लेख केला. बळीराजा असा राजा जो पूर्ण देशाला दान पुरवतो. मग आज त्याच्याच घरात कित्येक एकलव्य का जन्माला येत आहेत बरं? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला हवं. तर ह्याचं कारण फक्त एवढंच आहे की गरीब मुलांना योग्य ते साधन मिळत नाहीये. मग ह्यासाठी आपल्या सरकारने, केवळ सरकारने नाही, इथं उपस्थित सर्व जणांनी, ह्या देशात सर्व कामगाराने, सर्व व्यक्तीने एक पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जर आपण कोणत्या एकलव्याला पाहिलं ज्याला आपल्या आर्थिक किंवा मानसिक आधाराची गरज असेल, तर त्याला आपला आधार द्यावा. कारण छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठे मोठे बदल घडू शकतात. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की इथे उपस्थित सर्व जणांमध्ये एक ना एक एकलव्य दडलेला आहे. जसं एकलव्यानं त्याचा अंगठा गमावला, तसंच इथे उपस्थित आपण सगळेही आपला अंगठा म्हणजेच काही ना काही महत्त्वाचं त्याग करत आहोत. जसं झोप, वेळ, मेहनत, फक्त आणि फक्त आपल्या ध्येयासाठी. समाप्त करताना मला एक कविता तुमच्या समोर मांडायची आहे. सप्तरंगाच्या आकाशात एक तारा नवा झळकतो. जरी अंधार जास्त असला तरी त्याला थांबवता येत नाही. एकलव्याचा त्याग सांगतो. खूप काही शिकायला हवं. आपल्या कष्टावर विश्वास ठेवा. यश नक्की मिळायला हवं. जय जवान, जय किसान. धन्यवाद.